सहयोग सामाजिक संस्थेने राबवली कल्याण पूर्वेत सफाई मोहीम। कल्याण स्टेशन पूर्व ते सिद्धार्थनगर व कोळसेवाडीला जोडणाऱ्या स्कायवॉक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छता पसरलेली होती। नागरिकांच्या सततच्या तक्रारी असूनही याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून उत्तर मिळत होते की सदर स्कायवॉक हा महापालिकेच्या अखत्यारीत येतो। त्यामुळे सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिकेशी चर्चा करून ही मोहीम राबवण्यात आली। हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे स्कायवॉक परिसर स्वच्छ आणि सुशोभित होणार आहे। दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे हा परिसर स्वच्छ राहणे हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे। तसेच स्टेशन ते कोळसेवाडी या स्कायवॉकवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्याची गरज असून त्याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आवश्यक तरतुदी नक्की होतील, असे शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले। स्टेशन परिसरातील स्कायवॉक हे स्वच्छ असलेच पाहिजे आणि या उपक्रमाचे सातत्य राहणे देखील महत्त्वाचे असल्याचे मत माजी नगरसेवक राजाराम पावशे यांनी व्यक्त केले। यापुढे रेल्वे प्रशासन देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घेईल, असे स्टेशन प्रबंधक हरजी राम मीना यांनी सांगितले। सहयोग सामाजिक संस्था दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी ही मोहीम राबवणार असून या कार्यात रेल्वे अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिका अधिकारी व सफाई कर्मचारी यांचे सहकार्य अमूल्य ठरणार आहे। नागरिकांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ स्टेशन सुंदर कल्याण हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेवक राजाराम पावशे, समाजसेवक सतीश जाधव, मध्य रेल्वे स्टेशन प्रबंधक हरजी राम मीना, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले, सुभाष मस्के, कालिदास कदम, सुमित को कंपनीचे अधिकारी खाडे, सुभाष ढोणे, शाखा प्रमुख नितीन जावळे, केतन रोकडे, अभिषेक बने व सारंग कुंडले आदी मान्यवर उपस्थित होते। सहयोग सामाजिक संस्था तसेच कल्याण पूर्वेतील अनेक सामाजिक संस्थेने जो कल्याण पूर्वमध्ये स्टेशनपासून तर कल्याण पूर्वकडे जाणारा जो स्कायवॉक आहे त्याची पूर्ण स्वच्छता करण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर बघतो या स्कायवॉकवर खूप अशी दुर्गंधी त्या ठिकाणी होती। महापालिकेचं थोडंसं दुर्लक्ष होतं, रेल्वे प्रशासनाचं देखील होतं, पण आज सहयोग सामाजिक संस्थांनी ह्या सर्व एजन्सींना, रेल्वे असतील, महानगरपालिका असतील आणि या कल्याण पूर्वेतील जेवढ्याही संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, यांना आणि सगळ्या राजकीय लोकांना घेऊन या कल्याण पूर्वेचा जो स्कायवॉकचा जो आपला जो विषय आहे की ज्यामुळे दुर्गंधी इथं होते आणि साधारण 50 ते लाख लोक इथं रोज ये जा करतात या स्कायवॉकवर, त्यामुळे हा परिसर स्वच्छ असला पाहिजे असं एक प्रत्येक नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने सहयोग सामाजिक संस्थाच्या विजय भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी, कालिदास कदम असतील, सगळे सहकारी, त्याचप्रमाणे रेल्वेचे सर्व अधिकारी, स्टेशन मास्टर आहेत तिथं, तुमचे पीडीएमसीचे सर्व निकुम साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण आज याची एक सुरुवात केलेली आहे। त्याच्यापुढे कल्याण पूर्वेमध्ये हा स्कायवॉकचे महापालिकेने आश्वासन दिलेले आहे की दर दिवशी आपण याच्यामध्ये स्वच्छता राखू आणि येणाऱ्या ज्या नागरिकांना जो त्रास आहे त्याच्यामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करू। या स्कायवॉक स्टेशनपासून तर कल्याण पूर्वपर्यंत जाण्यासाठी साधारण स्पॅन मोठा असल्यामुळे थोडासा सिक्युरिटीचा विषय आहे, पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण त्यामध्ये देखील काहीतरी सिक्युरिटीचं प्रोव्हिजन करू, ज्याच्यामुळे लोकांना जर अपरात्री जर लोक येत असतील तर त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये सेफ्टी व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करू। आम्ही सामाजिक संस्था, रेल्वे तसेच त्यांच्या केडीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, पण हे सातत्य तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्या कल्याण पूर्वेच्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी मिळेल। धन्यवाद। सहयोग सामाजिक संस्थेतर्फे ही जी सफाई मोहीम आम्ही जी राबवत आहे, या सफाई मोहीममध्ये आम्हाला पहिल्या खूप तक्रारी येत होत्या की बाबा इथं खूपच घाण आहे,
आणि वास उठला होता संपूर्ण स्कायवॉकवरती. म्हणून मी पहिलं आम्हाला असं वाटायचं की हा संपूर्ण स्कायवॉक रेल्वेच्या अंडरमध्ये आहे, म्हणून पहिलं आम्ही पत्र रेल्वेला दिलं. तर रेल्वेचे आपले जे स्टेशन मॅनेजर साहेब आहे मीना साहेब, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितले की हा स्कायवॉक हा आमच्या अंडरमध्ये नाही, हा संपूर्ण स्कायवॉक महापालिकेच्या अंडरमध्ये आहे. नंतर मग आम्ही महापालिकेला यामध्ये पत्र दिलं आणि आज हा दिवस ठरवला आम्ही की बाबा महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे दर महिन्याच्या शनिवारी आम्ही हा स्कायवॉक साफ करणार. आणि आज आमचा हा पहिला दिवस आहे आणि अत्यंत म्हणजे केडीएमसीचे आपले जे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे आणि सगळ्यात मी मोठे आभार मानतो आपले स्टेशन मॅनेजर मीना साहेब यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. आणि आपले निकुम साहेब आहे. तसेच हा जो आम्ही कार्यक्रम करतोय सफाई अभियानचा, हे जे मेन जे सर्व आहे इथले शहर प्रमुख शिंदे गट शिवसेनेचे निलेश शिंदे यांनी पण अत्यंत आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही. आणि हे आता सुमित कंपनीचे जे इथं अधिकारी लोक आहे त्यांनी पण आता कबूल केलेलं आहे की आम्ही आज स्कायवॉक उद्या असून नक्की चांगला ठेवू. म्हणजे हा आम्ही जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीचं फलित या इथल्या नागरिकांना घेतला, इथे जी लोक येजा करतात आहे त्यांना निश्चित पण दिसणार आहे आणि खूप चांगली सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी इथं जे उपस्थित झालेले आपले नगरसेवक श्री राजाराम पावसे साहेब, आपले सतीश जाधव साहेब, निकुम साहेब आणि आमची सर्व टीम आणि सर्वात मोठी जी कल्पना आहे ती कल्पना सारंग कुंडले म्हणून आहे, त्या अभियानाचा प्रमुख आहे, की त्याची कल्पना आहे, ती कल्पना आम्ही आता राबवतोय. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे. धन्यवाद.